बघा मी साबुदाणा दळतीये, तर साबुदाणा घरच्या गिरणीमध्ये किती उडतो बघा. आणि हे घरात ऑलरेडी सगळीकडे हे जे पसरले ते घरातलं धुकं नाही आहे, साबुदाणा साबुदाणा पावडर. तर तुम्ही बघू शकताय की कसं उडतं ते. इकडून उडते आणि इकडून. म्हणून आम्ही काय केलं, इकडनं पिशव्या लावल्या, पण पिशवीत एकही कण पावडर आली नाही. ती शेवटी बाहेरनं उडतच होती. कशी उडते बघा साबुदाणा घरच्या गिरणीवर. तर आहे की नाही आजचा व्हिडिओ भारी. मग असेच वेगळे वेगळे व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये टाका. घरी साबुदाणा दळणं सोपं आहे का? किती उडतोय बघा ना. कसंच त्याला आपण सावरू शकत नाहीये. बाय. तर असा हा साबुदाणा घरभर पसरलेला. त्यामुळे साबुदाणा घरून दळणं देणं 50 रुपये काय 100 रुपये किलो दळून द्या म्हणलं तरीही नाही. सॉरी, खरंच अवघड आहे. कुठल्याही गोष्टी सोप्या नाहीत. काही ना काहीतरी असतंच. आखिर खुदा अपने को ऐसे आसानी से कुछ भी नहीं देता. सबके लिए मेहनत करनी पड़ती है. तो ये 100 रुपये किलो 200 रुपये किलो भी लेंगे तो भी कोई 200 रुपये के लिए तो देगा नहीं. और जो भी देगा वो बिल्कुल मन से नहीं देगा, तो हमें वो पचेगा नहीं. आधी मी गहू दळले, ज्वारी दळली, अजिबात पीठ नव्हतं. हे जे आहे ते मी गिरणी जाळून घेतली ते होतं, पण हे जे आहे ते साबुदाण्याचं आहे. आणि इकडं जे उडलं चपलांच्या इथे वगैरे ते सगळं साबुदाणा. तर बघू शकताय असा हा घरी दळलेला साबुदाणा. घरी एक दळण 1 किलोचं म्हणजे किती आवरायला लागतं. 5 किलो जर साबुदाणा दळला, ओ हो 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 हो, 1000 रुपये देऊनसुद्धा कोणी कामाला मिळत नाही. आणि एका दिवसाचे 1000 रुपये आपल्याला परवडणार नाही.